हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज मी अशा प्रोडक्टचा रिव्ह्यू शेअर करणार आहे। म्हणजे यूट्यूबवर भरपूर व्हायरल हे प्रोडक्ट आहे। भरपूर रिव्ह्यूसुद्धा चेक केले असणार, थंबनेल बघितलं असेल, थंबनेल बघून समजलं असणार की हे प्रोडक्ट कोणतं आहे म्हणून। या प्रोडक्टचं नाव आहे जिओसेंच बॉडी फेशियल सोप। हे सोप काय वर्क करते, याचे फायदे आणि नुकसान, इफेक्ट आणि साईड इफेक्ट, कोणत्या स्किन टोनसाठी बेस्ट आहे, कोणी यूज करायचं आहे कोणी नाही यूज करायचं आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हे जे प्रोडक्ट आहे ते ऑनलाईन घ्यायचं आहे। म्हणजे कोणतेही ऑनलाईन वेबसाईट आहे, ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, नाईक आहे, भरपूरशे ऑनलाईन वेबसाईट आहे। तिथे आपल्याला 400, 250, 300, 400च्या आतमध्ये आपल्याला ही सोप अवेलेबल मिळेल। आता कुठे प्राईस कमी जास्त होत असते, कुठे सेल असते, कुठे काय असते, त्यानुसार प्राईस कमी जास्त होईल। आपल्याला ती ऑनलाईन घ्यायची आहे ही सोप। ही सोप यूज कशासाठी केली जाते, आपल्या फेसवर जे छोटे मोठे दागधब्बे असतील, ॲक्टिव्ह पिंपल्सचे दागधब्बे असतील, सनटॅन झालेलं असेल किंवा उन्हामुळे आपली स्किन काळवटलेली असेल, आपण भरपूर बाहेर वगैरे जात असतो, त्यामुळे म्हणजे सन पडते, सूर्य पडते आपल्या स्किनवर, त्यामुळे आपला फेस टोन कलर चेंज झालेला असतो, काळवटलेला असते, उन्हामुळे आपली स्किन काळवटलेली असते। हे सगळं कमी करण्याचं काम ही सोप करते। ह्या प्रोडक्टचे पॅकेजिंग कार्डबोर्ड बॉक्समध्ये आहे। म्हणजे कार्डबोर्ड बॉक्समध्ये पॅकेजिंग आहे, आतमध्ये ऑरेंज कलरची सोप अवेलेबल आहे। ह्या सोपच्या इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये कोझिक ॲसिड आहे। कोझिक ॲसिड काय करते, कोझिक ॲसिड आपल्या फेसवरचे छोटे मोठे दागधब्बे कमी करतो, सनटॅन कमी करते, उन्हाने जे स्किन काळवटलेली असते किंवा आपली स्किन काळी पडलेली असते किंवा एक टोन समोरून येण्याचं काम कोझिक ॲसिड करत असते। हे जे प्रोडक्ट आहे तसं तर ऑल स्किन टाईप्ससाठी आहे, तरीसुद्धा पॅच टेस्ट करणं गरजेचं असते, कारण यात जे इन्ग्रेडियंट्स आहे कोझिक ॲसिड हे कुणाला सूट होते की कुणाला सूट होत नाही, कारण याचे जितके इफेक्ट आहे तितके साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतात। त्यासाठी पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच कंटिन्यू करा। कोझिक ॲसिडचे साईड इफेक्ट, जर आपल्याला रेडनेसपणा येत असेल किंवा लाल दाणे येत असतील किंवा काही इरिटेशन होत असेल तर ही सोप यूज करू नका। जर यातले काही एक साईड इफेक्ट नसतील तर सोप यूज करू शकता। पेशंट ठेवावे लागेल, काही दिवस यूज करावी लागेल, त्यानंतर याचे इफेक्ट आपल्याला दिसते। इफेक्ट म्हणजे जर आपल्या फेसवर सनटॅन झालेले असेल, उन्हामुळे आपली स्किन काळवटलेली असेल, पहिले स्किन टोन वेगळा असेल आणि आता जर स्किन टोन वेगळं असेल, हे सगळं मेंटेन करण्याचं काम ही सोप करेल। कोणतेही स्किन केअर प्रोडक्ट असो पॅच टेस्ट करणं गरजेचं असते। पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच कंटिन्यू करा। जर आपला स्किन टोन कलर एकदम डार्क आहे आणि आपल्याला एक व्हाईट टोन कलर म्हणजे आपला फेशियल कलर चेंज करायचा आहे, यासाठी ही सोप नाही। अजूनपर्यंत असं कोणतंच प्रोडक्ट बनलं गेलेलं नाही की एकदम डार्क टोनमध्ये असेल आणि आपला एकदम फेस टोन कलर चेंज होईल। फक्त एक टोन समोर जाते म्हणजे थोडं आपल्याला आपली स्किन ब्राईटनिंग दिसते, ग्लोईंग दिसते, असे इफेक्ट होत असतात। आपल्या फेसवर जर सनटॅन झालेलं असेल ते कमी होईल आणि आपला फेस एक ग्लोईंग आणि ब्राईटनिंग दिसेल। आणि थोडे पेशन्स ठेवून जर महिना, 1.5 महिने, 2 महिने यूज केले तर आपला फेस टोन कलर म्हणजे एक टोन समोर येण्याचं कामसुद्धा करेल, खूप जास्त नाही। खूप छान सोप आहे, पेशन्स ठेवावे लागते आणि यूज करावी लागते, त्यानंतरच इफेक्ट दिसते। आणि माझा व्हिडिओ जर आवडेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।